नमस्कार मंडळी, मी सुरेखा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर इथं सकाळी 8:30ची वेळ होती। माझा स्वयंपाक झाला, किचन आवरून झाला होता, तोपर्यंत इकडे ना औषध मारत होते। एका वावरात तणनाशक मारायचं राहिलं होतं आणि तिथं पाणी पण नाही, म्हणून घरूनच पाणी घेऊन जात होते। तर ते तणनाशक मारता येत तोपर्यंत मी म्हटलं चला केनं काढू। हे थोडंसं आहे ना केनं काढायचं राहिलं होतं, तर खूप पसरलं हे पावसामुळं आणि जमलंच नाही, त्यामुळे इकडं काढायला आले। हे काढलेलं केनं सुद्धा आहे ना खाली मुळ्या फुटल्या होत्या त्याला, म्हणजे हे ना लगेच वावराच्या बाहेर काढावं लागतं आणि कुठल्याही तणनाशकनी हे मरत नाही, त्यामुळं मग इकडं काढून घेते। इथं आहे ना पाऊस झालेला होता, त्यामुळं उपटायला सोपं जात होतं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तरी त्याच्यामुळे ना चिकटून बसल्या होत्या, खूप पसरतं। तर बऱ्यापैकी ना म्हणजे उचलूनही बाहेर लगेच टाकावं लागतं, कारण पाऊस झाला की परत उगायला सुरुवात होती। म्हणून इथं आहे ना मी म्हटलं चला जेवढं होईल तेवढं काढू। अजून जेवण वगैरे बाकी होतं, पण अहोंचं औषध मारून झालं की मग आम्ही सोबतच जेवण करणार होतो। इथं काढून आणि असा एक गंज मारला, त्यानंतर इथं बघा एवढं केनं काढून झालंय सब लाईन पासून आणि त्याचा एवढा मोठा गंज तयार झालाय आणि काढायलाही बराच वेळ जातो। थोड्या वेळ बसले, त्यानंतर परत काढलं आणि नंतर आल्यानंतर घरी आले, फ्रेश वगैरे झाले आणि नंतर भेंडीची भाजी आणि चपाती असं आम्ही दोघांनी मिळून जेवण करून घेतलं। तर त्यानंतर आता बघा 5ला 10 मिनिटं बाकी आहे आणि रुईची शाळा सुटायची वेळ झाली आहे। तर मला रुईला घ्यायला जायचं होतं, कारण आज घरी नव्हते। एरवी तर तेच जात असता, पण ते नसल्यामुळं मग इकडं रुईला मी घेऊन आले घरी आणि 15-20 मिनिटं लागले मला। त्यानंतर आहे ना अहोंना आहे ना थोडंसं उद्या बाहेर जायचं आहे, म्हणून त्यांच्या कपड्यांची इस्त्री चालू आहे, कारण इथं लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे। तर ते म्हटले होते मला मी आल्यावर करतो, पण म्हटलं नको, मी करून ठेवते, कारण जर लाईट गेली तर मग खूप हाल होते आणि इस्त्री वगैरे नसली तर मग तुम्ही जाणार कसं, कारण सकाळी सकाळी लवकर जायचं आहे, मग खूप धावपळ होईल। म्हणून आहे ना मी इथं कपड्यांची इस्त्री वगैरे करून ठेवली। आणि बघा इकडं मनीमाऊ आमची मध्ये मध्ये येत होती, कारण तिला कपडे गरम लागत होते आणि तिला त्या गरम याच्यावर बसायचं होतं, पण मी नको म्हटलं, कारण खूप जोरात चटका बसतो जर बसला तर। इथं बघा माझी इस्त्री वगैरे करून झाली, 1-2 ड्रेसची केली, नंतर म्हटलं बाकीची उशिरा करू, बघू म्हटलं उद्या वगैरे। आता स्वयंपाकाची तयारी करू, कारण कधी कधी काय होतं रात्रीची लाईट जाते शक्यतो, आणि लाईट गेली की मग मसाला वगैरे काढायला किंवा स्वयंपाक करायला खूप म्हणजे अवघड जातं। एक ती लाईटची सवय लागली ना पहिल्यापासून नाशिकमध्ये, तर आता लाईट गेली खूप खूप बोर होतंय। तर इथं बघा रुई आली होती, तिने काढलेलं चित्र दाखवायला, आणि मी स्वयंपाक करत असले की तिचं हे असलं काही चालूच असतं, म्हणजे चित्र अभ्यास काही ना काही दाखवायचं। ती मांजर बघा कशी लगेच मांडीवर येऊन बसली। इथं तिचं चित्र मी दाखवत होते, तर तिचं म्हणणं होतं की सगळे चित्र दाखव, ते दाखवले आणि ती गेली। नंतर मी इकडं ना वांग कापून घेतलं, लसूण वगैरे सगळं कापून घेतला, आणि मला आज हिरव्या मिरचीची वांग्याची भाजी बनवायची होती। ही वांग्याची भाजी ना आमच्या घरात सगळ्यांना आवडते। लाल मिरचीच्या भाज्यांपेक्षा ना हिरव्या मिरचीच्या भाज्या खायला सगळ्यांना आवडतात, म्हणून मी बनवत असते। इथं मसाल्याच्या डब्यातली जिरं आणि मिरची संपलेली होती, ते पण काढून घेतलं, कारण कढई तापायला थोडासा वेळ होता। त्यानंतर इकडं फोडणी दिली, जिरे मोहरी हिंग लसूण कढीपत्ता सगळं टाकून छान असं परतून घेतलं, आणि त्यानंतर मग ना वांगे टाकले, ते पण छान परतून घ्यायचे। ही भाजी ना म्हणजे छान लागते, आणि वांगे ना मी बारीक कापले, कारण आमच्या घरात तसं रुईला मोठं वांग असलं की तिला अजिबात आवडत नाही, मग ती वांग्याचं भाजी खायला आहे ना नको म्हणती, म्हणून मी बारीक फोडी करत असते, जेणेकरून ती पण आवडीने खाते मग। तर इथे ना वांगे परतून घेतले, त्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर लसूण आणि शेंगदाणे टाकून छान असं वाटण बनवलं होतं, त्यात मिरच्या पण होत्या, तर ते वाटण पण भाजीत टाकून घेतलं आणि भाजी ना शिजायला ठेवली। वांगे ना आमच्या घरात खूप असे मऊ शिजलेले आवडतात, आणि त्यामुळे ना बराच वेळ लागतो भाजी शिजायला। तर इथं मी भाजी शिजून दिली, त्यात मीठ वगैरे टाकलं, आणि भाजी कसं निवांत शिजती मग, कारण वांग्याची भाजी तशी पण पटकन शिजत नाही। त्यानंतर आहे ना इकडं कुकर लावलं, थोडासा भात टाकला, कारण सफेद भात आज मला खायचा होता। बऱ्याच दिवसापासून आहे ना म्हणजे सफेद भात झालाच नव्हता घरात। मी भाताचं प्रमाण आहे ना आता बऱ्यापैकी कमी केलं आहे, कारण मध्यंतरी आम्ही खूप भात खायचो, पण आहे ना खूप म्हणजे असं विकनेस आल्यासारखं झालं होतं त्या भातामुळं, म्हणून म्हटलं चला आता आहे ना भात वगैरे टाकू थोडासा, आणि भाकरी केल्या की मग झालं। जेवण लवकर बनवलं की लवकर जेवतो। तसं तर आम्ही नाशिकमध्ये होतो त्यावेळेस लवकरच जेवायचं, पण आता थोडंसं उशीर व्हायला लागला, पण जेव्हा मला वेळ भेटेल लवकर तेव्हा मी लवकरच जेवण बनवते। त्यानंतर ही भाकरी बघा किती टम्म फुगली, आणि अशी टम्म फुगलेली भाकरी कुणाकुणाला खायला आवडते कमेंट करून सांगा। आमच्या घरात तर खरंच पापूड आहे ना सगळ्यांना आवडतो, आणि काढून खातात गरम गरम भाकरीचा।
तर अशा भाकरी मी भाजून घेतल्या आणि गरम गरम भाकरी पण छान लागतात आणि शक्यतो आहे ना मी स्वयंपाक झाला की लगेच जेवण्याचा प्रयत्न करत असते. अशाच हिशोबाने मी स्वयंपाक करते कारण सगळे घरात असतील तेव्हा. तरी तर आहे ना आता आले होते आणि मग आम्हाला जेवायला बसायचं होतं तर म्हटलं गरम गरम भाकरी करते. भाताचं कुकरही झालं आणि इकडं भाजी पण शिजली होती. तर ते झालं, जेवण करून झाले आणि त्यानंतर सगळेजण झोपी गेले. झोपताना मी ह्या मांजरीला बाहेर काढून देत असते. एक 11 11:30ची वेळ होती बघा ती, म्हणजे सगळ्यांना झोपा लागून गेल्या त्या. मी जागीच होते कारण माझं काम चालू होतं आणि अहोंना बाहेर जायचं होतं त्यामुळे ते लवकर झोपले. तर इकडं बघा मग मांजर कशी मध्ये येते आणि मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं तसंच ती आज करत होती. पण मी आज दार उघडलं त्याच्यामुळे त्या दारावरती तिला उडी मारता आली आणि बघा नंतर आहे ना मग मी बाहेर कचरा भरायची सुपली होती, पटकन ती घेतली आणि म्हणजे हातात काही तर सापडे ना टप वगैरे आणि तिला त्या सुपलीत उतरवलं. मग म्हणजे हिला जर बाहेर काढून दिलं ना, बाहेर एक शेडचा गाळा आहे त्याच्यामध्ये, तर ती बाहेर अजिबात राहत नाही. तिला घरातच यायचं असतं, म्हणजे इतके ती नखरे करती. तर तिला आहे ना मस्त सुपलीत उतरवलं. त्यानंतर मग तिला मस्त दूध पोळी वगैरे खायला दिलं आणि परत तिला बाहेर सोडलं कारण घरात कसं नको मला असं वाटतं. पण तरी पण तिचे परत हे नखरे सुरू झाले. ही जी जाळी आहे याच्यावरून आहे ना ती वरती जाती दरवाजात तिथं आणि मग तिला आहे ना मध्ये यायचं असतं ती वरतून. पण हे बघा इथं मी तिला झोपायला अशी सोय केली आहे. रुईचं झोका आहे त्याच्यावर ब्लँकेट वगैरे टाकलेलं आहे आणि मी तिला अशी झोपी लावत असते थापून. तर आता म्हटलं बघू झोपती का काय, जर झोपली तर ठीक, नाही तर मग घेऊ तिला घरात. तर चला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा. बाय बाय.